जगज्जालपालं खचत्कण्ठमालं शरच्चन्द्रबालं महादैत्यकालं नभो नीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहं सदाम्बोधिवासं गलत्पुष्पहासं जगत्सन्निवासं शतादित्यभासं गदाचक्रशस्त्रं लसत्पीतवस्त्रं हसच्चारुवक्त्रं भजेऽहं रमाकण्ठहारं श्रुतिव्रातसारं जलान्तर्विहारं धराभारहारं चिदानन्दरूपं मनोव्यस्वरूपं धृतानेकरूपं भजेऽहं जराजन्महीनं परानन्दपीनं समाधानलीनं सदैवानदीनं जगज्जन्महेतुं सुरानीकहेतुं त्रिलोकैकसेतुं भजेऽहं कृताम्नायगानं खगाधीशयानं विमुक्तेर्निदानं हरारातिमानं स्वभक्तानुकूलं जगद्वृक्षमूलं निरस्तार्थशूलं भजेऽहं समस्तामरेशं द्विरेवाभकेशं जगद्विम्बलेशं हृदाकाशदेशं सदा दिव्यदेहं विमुक्ताखिलेहं सुवैकुण्ठगेहं भजेऽहं सुरालीबलिष्ठं त्रिलोकीवरिष्ठं गुरूणां गरिष्ठं स्वरूपैकनिष्ठं सदा युद्धधीरं महावीरधीरं भवाम्बोधिधीरं भजेऽहं रमावामभागं तलानग्ननागं कृताधीनयागं गतारागरागं मुनीन्द्रैः सुगीतं सुरैः सम्परीतं गुणौघैरतीतं भजेऽहं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण
हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे गुरु नरेंद्र स्वामी महाराज की जय। हरे कृष्णा 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 हरे हरे पहिली तात्विक हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे ओम नमः शिवाय। हरे राम राम हरे 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 निजानंद आसनी सद्गुरु वैष्णव
निर्मलं शाश्वतं शान्तं विलोमातीतं निरञ्जनं नागविद्युतरातीतं राधेशं कुबेराय वैष्णवनाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमादित्यमयं समस्तपर्यायस्य सार्वभौमस्सर्वायुष अन्नादापराधात्मसिद्धे समुद्रपर्यन्ताय एकराज्ये तदप्येष श्लोको विगीतो मरुदः परिवेष्टारो मरुदस्यापसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासदिति। ॐ बोधजनकाय विद्महे देवजनन्ये धीमहि तन्नो सद्गुरुः प्रचोदयात्। ॐ ज्ञानशिवाय विद्महे प्रेमशक्त्यै च धीमहि तन्नो गुरुः प्रचोदयात्। मनसा प्रदक्षिणनमस्कारान् समर्पयामि। ॐ यानि कानि च पापानि जन्मान्तर्कृतानि वै तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिणकरे पदे। मन्त्रहीनं विधिहीनं भक्तिहीनं महेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे। मत्समोपातकी नास्ति पापघ्नो नहि तत्समम् इति ज्ञात्वा महागुरो यथेच्छति तथा कुरु। अपराधसहस्राणि क्रियन्ते अहर्निशं मया दिग्भरिक्मां मत्वा क्षमस्व श्रीपदेश्वर क्षमस्व मां क्षमस्व मां क्षमस्व मां। ಈಗ ಓ ಪೇಡಾದ ಬಾಕ್ಸ್ ನಾಲ್ಕು ಇಟ್ಟಾಡು ಬಾಕಿ ಬಾಕ್ಸಿಂಗ್ समाधी बांधली ನಾಲ್ಕು ಇಟ್ಟಿ ಬಾಕ್ಸಿಂಗ್ ಟೆಂಕಾಯಿ ఒకటి नाही पहिले देवळात जाऊ द्या. हां ते मंदिरात नंतर आपण करून बालपण नाही का नी दक्षिण दिशा लोवा मुंगटा लोपाटा तिथे बहीण आहे बहीण आहे थोरली बहीण महाराज धाकटी बहीण आणि समाधी दिवशी तो पडते चमायटला हे पाहिजे आहेत दोघं तिघं होते पण आता सध्या एकट्या आहेत एकटा आहे एकट्या आहेत हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा
जय देव जय देव जय पांडुरंगा रत्नाय वल्लभ रायेश वल्लभ पावे जुलगा जय देव जय तुळशी माळा मोळा करदेऊन कंठी कासे पीतांबर पसरण लाटी देव सुरवर नित्येची भेटी गरुड हनुमंत पुढे विराती जय देव जय पांडुरंगा रत्नाय वल्लभ रायेश वल्लभ पावे जुलगा जय देव आषाढ कार्तिक भक्तजनीची चंद्रभागेमध्ये स्नान जे करते दर्शन मात्रात योय मुक्ती केशवाचे नामदेव भाले ओवाळती जय देव जय पांडुरंगा रखमाय वल्लभ रायेश वल्लभ पावे जुलगा जय देव जय ओम कर्पूरगौरम करुणातारं संकल्पारं हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे Krishna
कृष्णा 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 हरे हरे आगतम स्वागतम सुस्वागतम. श्री गुरुदेव श्रीनिवासजी काटकर गुरुजी यांचे श्री नृसिंहानंद बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ यांच्यातर्फे हार्दिक स्वागत आहे. तरी श्री गुरुदेव श्रीनिवासजी काटकर गुरुजी यांचे मंडळाचे ट्रस्टी व अध्यक्ष श्री व्यंकटेशजी रचा सर तसेच गोविंदांना गुणाल काका तिथे कुठे असतील समोर यावे. त्यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करावे अशी मी विनंती करतो. शाल जपून वाढ. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. लक्ष्मी नारायण भगवान की जय. ओम नमो निरंजनाय. ओम नमो निरंजनाय. सद्गुरवे परमात्मने. सद्गुरवे परमात्मने. ओम नमो निरंजनाय. ओम नमो निरंजनाय. सद्गुरवे परमात्मने. सद्गुरवे परमात्मने. ओम नमो निरंजनाय. ओम नमो निरंजनाय. सद्गुरवे परमात्मने. सद्गुरवे परमात्मने. थोडा वेळ भजन करूया. गुरु शरणम गुरु शरणम दुस्तर भवसागर तरणम. म्हणा गुरु शरणम गुरु शरणम दुस्तर भवसागर तरणम. 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 तेव्हा सद्गुरुनाथ निरंजन स्वामी महाराज श्रीमद निरंजन शिवयोगी यांची आज 61वी पुण्यतिथी. त्यांचं देहावसान होऊन 61 वर्ष पूर्ण झाली. त्यांचा जन्म
1921 सालचा. किती? 21. म्हणजे आता त्यांचा जन्म होऊन 105 वर्ष झाली. ते ब्रह्मीभूत होऊन 61 वर्ष झाली. त्यामुळं ते कोण होते, काय होते, याची कल्पना नक्कीच इथे तुम्ही जे उपस्थित श्रोते आहात तुम्हाला नसणार. ओके. तर पहा, या आमच्या सोलापूर गावाला जे गिरण गाव म्हणून प्रसिद्ध होतं, त्याला परमार्थाची गोडी लावणारे जे प्रमुख सत्पुरुष होते त्या काळात, त्यामध्ये आमचे हे निरंजन स्वामी महाराज होते. लक्षात. अतिशयोक्ती न करता मी तुम्हाला एक सत्य सांगतो. तुमच्या या सगळ्या पूर्व विभागाला तेलुगू स्पीकिंग एरिया, त्याला परमार्थाची गोडी लावण्यामध्ये जर कोणाचं श्रेय असेल तर ते आमच्या निरंजन स्वामी महाराज. आयुष्य किती होतं त्यांचं? फक्त 42 वर्षाचं. 43व्या वर्षी त्यांचा देहावसान झाला. पण तेवढ्या अल्प वयामध्ये आपल्या अनुभव पूर्ण रसाळ वाढीनं ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं वृद्ध साध्या भाषेत, सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांपुढे मांडणं, लोकांना परमार्थाची गोडी लावणं, पारमार्थिक साध्य काय आहे हे भाविकांना सांगणं, त्या साध्याला प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून काय साधना करणं आवश्यक आहे हेही सांगणं, एक मोठं दिव्य कार्य आमच्या श्रीमंत निरंजन स्वामी करमाळकरांनी केलं. लक्षात. कोण होते ते? बाह्यतः एक गृहस्थाश्रमी व्यक्ती. त्या काळात प्राथमिक शाळा असायच्या म्युन्सिपालिटीच्या, आता त्यांना बंद पडलेल्या असतात. त्यातील मुलांची शाळा नंबर 3, याच्यामध्ये ते पहिलीच्या वर्गाला शिकवणारे शिक्षक होते. संसार करीत आदर्श परमार्थ कसा करावा याचं ते एक ज्वलंत उदाहरण होतं. त्यांची पुण्यतिथी पहिली 1966 साली झाली. किती? 66. साली निरंजन महाराजांचेच भक्त म्हणूया, त्यांना आपण अनुयायी म्हणूया, असे 4 व्यक्ती एकत्र आल्या. तो सगळा इतिहास माहिती आहे बरं का मला. तुम्हाला कोणाला माहित असण्याची शक्यता मला वाटत नाही. किंवा त्या सगळ्या कालखंडात जे जे काही घडलं ते माहित असलेला आता एकमेव माणूस मीच आहे. तर 66 साली त्यांची पुण्यतिथी
काही भक्तांनी एकत्र येऊन 1 दिवसाची ते केलेली होती. 67 साली 4 व्यक्ती एकत्र आल्या. नरसय्या महाराज, ज्यांना आज तुम्ही नरसिंहानंद स्वामी गज्जल म्हणून ओळखता, ते नरसय्या महाराज, मल्लय्या महाराज बोगा, रामचंद्र दिवटे आणि विष्णुपंत पुळुसकर अशी 4 व्यक्ती मिळून त्यांनी आमच्या शुक्रवार पेठेतील त्रिपुरांतकेश्वर मंदिरातच महाराजांची 7 दिवसाची पुण्यतिथी सुरू केली. पुण्यतिथी उत्सव किती साली? 67 साली, 67. मी काय बोलतो नीट ऐका बरं का. इतिहास आहे हा सगळं. माहीत असावं तुम्हाला की तुम्ही कोणाची पुण्यतिथी इथं करीत आहात आणि ते कोण होते आणि त्यांचं नेमकं आपल्यावर काय ऋण आहे ते माहीत असलं पाहिजे ना. 67 साल, पुढे 68 साल, 68. त्यावेळेला आपले हे नरसय्या महाराज उर्फ नरसिंहानंद स्वामी हे मला काय म्हणाले ते सांगतो की प्रकाश तूच कर की म्हणली. 67 सालच्या उत्सवामध्ये त्यांनी सोलापुरातील जे जे कोणी प्रवचनकार होते, रोज एकाचं काय ठेवलेलं होतं, प्रवचन ठेवलेलं होतं. पण 68 साली त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक. ते काय म्हणाले, प्रकाश दोन्ही वेळेला तूच कर की म्हणले प्रवचन, सकाळ आणि संध्याकाळ. सकाळी मी अमृत अनुभवावर बोलायचा. मी किती वर्षाचा होतो आता तुमच्या लक्षात येईल, 21 वर्षाचा होतो. किती? मी सकाळी अमृतानुभवावर बोलायचा आणि संध्याकाळी ज्ञानेश्वरी. तिथून जो माझा नित्य प्रवचनाचा सेवा भाग सुरू झाला माझ्या आयुष्यातला, तो आजतागायत अजून चालू आहे. कोण होते हे सत्पुरुष? मी आधीच तुम्हाला थोडक्यात सांगितलं. तुम्ही आज इथे बसलेले बहुसंख्य मला पूर्व विभागातले दिसता. कुठले दिसता? तुमच्या या सगळ्या पूर्व विभागाला परमार्थाची, ज्ञानेश्वरीची गोडी लावणारे ते सत्पुरुष होते. कोण? सुमेध करमाळकर. 1963 सालच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत ते सोलापुरात होते. त्यानंतर त्यांनी सोलापूर सोडलं. त्यांचे गुरु कर्नाटकात दावणगिरी म्हणून गाव आहे, तिथले होते जडीय सिद्ध शिवयोगी स्वामी म्हणून. त्यांची समाधी मंदिर त्यांनी तिथे केलेलं होतं, कोणी निरंजन स्वामींनीच. ते तिथं गेलं, संन्यस्त आयुष्य जगू लागले आणि मला वाटतं 30 किंवा 31 मे 1965 त्यांचं देहावसान झालं. तिथेच त्या ज्या आश्रमामध्ये, तिथे त्यांनी इथल्या मार्कंडेय मंदिरात ज्ञानेश्वरीची जे 15 अध्याय, त्या 15 अध्यायांवर त्यांनी आपलं प्रवचन पूर्ण केलं. लक्षात घ्या, ते जवळजवळ 12 वर्ष चाललं. 1950 ते 1952 अशी 2 वर्ष तिथेच आमच्या एरियात स्वकुळचाली समाजाचं जे विठ्ठल मंदिर आहे, ते विठ्ठल मंदिरात त्यांनी 2 वर्ष प्रवचन केलं. जरी तरुण होते ते. मी त्यांच्या संपर्कात आलो तेव्हा ते 40च्या घरात होते. किती? 40च्या. तर त्यांचं प्रवचन ऐकलेले एक
एक गृहस्थ पूर्वी भागातलेच बरं का, की ज्यांचा मार्कंडेय मंदिराशी संबंध होता, ते काय म्हणाले की तुम्ही आता आमच्या मंदिरात या आणि प्रवचन करा. पुंडलिकप्पा पल्ली असं त्यांचं नाव बरं का. काय नाव होतं त्यांचं, ते नावही मला आठवत. पुंडलिकप्पा पल्ली. त्यांनी त्यांना कुठं नेलं, मार्कंडेय मंदिरात. 1952 सालच्या गोकुळ अष्टमीपासून, गोकुळ अष्टमी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस, कृष्ण जन्म आणि त्याच दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचा पण काही जन्म आहे. त्या दिवशी त्यांचं प्रवचन सुरू झालं. ते 1962-63 पर्यंत कंटिन्युअस 15 अध्यायांवर त्यांनी काय केलं, पूर्ण प्रवचन केलं. नंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दावणगिरीला गेले. ते तिथं त्यांचे जे भक्तगण होते त्यांनी त्यांना एक मठ बांधून दिला, आजही आहे तो आहे. त्याचं नाव गुरुशांताश्रम असं आहे. तुमच्यापैकी काही जणांनी तो बघितलेलाही असेल. तिथे त्यांनी उरलेले जे 3 अध्याय 16, 17 आणि 18 हे त्याचे कन्नडमधून त्याचं प्रवचन केलं. मी काय बोलतो कळलं? हो, कारण तिकडली भाषा कोणती? कन्नड भाषा. तिथल्या लोकांना ज्ञानेश्वरीची गोडी लावली त्यांनी. आणि त्या 3ही अध्यायांवरील त्यांचं प्रवचन पूर्ण झाल्यानंतर त्यांचं देहावसान झालं. लक्षात घ्या. अशी एक ज्ञान तपस्वी साधन सिद्ध व्यक्ती आपल्या गावामध्ये होऊन गेली. माझं भाग्य असं की ते मी ज्या ठिकाणी राहतो एक घर सोडून जे मंदिर आहे त्या मंदिरातच ते राहत असत. त्या मंदिराचे त्रिपुरांतकेश्वर मंदिर, त्याचे ते पुजारी होते. कोण होते? पुजारी होते. एक घर सोडून ते तिथे राहायचे. बघा, मी एक तुम्हाला सांगतो की अशी सत्पुरुषांची भेट होणं म्हणजे परमेश्वराची कृपाच असते. तुम्हाला वेळ आहे ना, तुम्हाला जायची घाई नाही ना तुम्हाला? नाही, कारण काय आहे, अंधार होऊ लागलेला आहे. हा आडवळणाचा रस्ता आहे. तुम्ही गावातून आलेले आहात लोक, म्हणून म्हणतो. बायका आहेत, स्त्रिया आहेत, असो थोडा वेळ झाला तर ते हरकत नाही. तर बघा, श्रीमद भागवत हा ग्रंथ, भागवताचे 2 आवृत्ती आहेत. एकामध्ये विष्णूचं आणि त्याच्या अवतारांचं महात्म्य सांगितलेलं आहे, त्याला विष्णू भागवत म्हणतात. आणि एकामध्ये देवीचं महात्म्य, त्याला देवी भागवत म्हणतात. असे महर्षी वेदव्यासांनी 2 भागवताच्या व्हर्जन्स तयार केल्या. त्यातील जो विष्णू भागवत ग्रंथ आहे ना, तो सध्या जास्त काय प्रचलित आहे. त्यामध्ये एक श्लोक आहे, तो सांगतो तुम्हाला. कथा अशी त्यात आलेली की भगवान श्रीकृष्णांचा पूर्वज यदू राजा, तो यज्ञ करीत असतो. काय करीत असतो? यज्ञ. तर त्याच्या यज्ञामध्ये नवनारायण असे जे सिद्ध पुरुष ते उपस्थित होतात. त्यांची नावही आहेत, कवी, अंतरिक्ष, आविर्होत्र इत्यादी इत्यादी. राजा उठून उभा राहतो आणि तो काय म्हणतो? दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम.
काय त्याचा अर्थ ते सांगतो. तो म्हणतो, महाराज तुम्ही हे सत्पुरुष तुम्ही आलेले आहात, हा महान काय आहे, योग आहे माझ्या आयुष्यातला. एक तर काय, दुर्लभो मानुषो देहो, अनेक देह, ते 84 लक्ष योनी आपण ऐकतो ना, सगळेच कसे आहेत, नश्वर आहेत, देहिनां क्षणभंगुरा. पण त्यामध्ये माणसाचा जन्म मिळणं हे फार दुर्लभ आहे. म्हणजे बघा, कृमी कीटकापासून अन्य कुठलाही जन्म मिळणं ठीक आहे, पण मनुष्य जन्म मिळणं अत्यंत काय आहे, दुर्लभ आहे. या सगळ्या क्षणभंगुर देहांमध्ये मनुष्य देह प्राप्ती अत्यंत दुर्लभ. पण त्यामध्ये आणखीन काय दुर्लभ म्हणतात, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. पण त्यातही अधिक दुर्लभ काय, तर वैकुंठ. आता वैकुंठ म्हणजे कोण, हा यत्र वैखरी कुंठती तत् वैकुंठ, तो सच्चिदानंद, हो की नाही. त्याला जे प्रिय आहेत, तो जो वैकुंठपती नारायण, त्याला जे प्रिय आहेत त्यांचं दर्शन होणं हे आणखीन काय बाबा, दुर्लभ आहे. आता वैकुंठपती सच्चिदानंद नारायणाला कोण प्रिय आहे, तर ते ज्ञानी लोक प्रिय आहेत, ते ब्रह्मवेत्ते प्रिय आहेत. गीतेत त्यांनी सांगितलेलं आहे, हो की नाही, ज्ञानी त्वात्मैव मे मतम. 4 प्रकारचे भक्त, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आर्त कोण, संसारातली जी दुःख आहेत त्या दुःखानं गांजलेले, आणि मग परमेश्वराला शरण जातात की हे भगवंता, आमच्या दुःखाचं काय कर, हरण कर, दुःख घालव आमचं. ते एक प्रकारचे भक्त. दुसरे कोण, अर्थार्थी. त्यांना दुःख नसतं, पण त्यांना सुख हवं असतं. असलेल्या सुखामध्ये कदाचित ते समाधानी नसतील, मग भरपूर सुख, विषय सुख मिळवावं म्हणून ते कशाची अपेक्षा करतात, अर्थ म्हणजे पैशाची, हो की नाही. हा भक्तांचा दुसरा वर्ग, देवाकडे जायचं. आता पंढरपूरला गर्दी होते आणि तिरुपतीलाही गर्दी होते की नाही. एवढा केवढं कडक ऊन आहे बघा, लोक तिरुपतीला का जातात, हो. मी काय बोलतो कळालं का, तिरुपतीला का जातात, पैसा देणारा देव येतो. काय देणार, त्याला 1 रुपया दिले तर तो 10 रुपये देतो, 100 रुपये दिले तर 1000 देतो, 1000 दिले तर 1,00,000 देतो. असं लोकांनी घातलेलं गणित. प्रचंड गर्दी, हो की नाही, कुठं, तिरुपतीला. तेव्हा आर्त, हो, तुळजापुराला एवढं गर्दी का करतात, ती सगळ्या दुःखाचं काय करते, हरण करते, बस, जगदंबा माता. जिज्ञासू, तिसरा प्रकार कोण, जिज्ञासू. ते म्हणतात काय, प्रारब्धाला अनुसरून काय दुःख व्हायचं ते होऊ दे, काय सुख मिळेल ते मिळो न मिळो, पण आम्हाला जिज्ञासा आहे. कशाची, त्या परमार्थ तत्वाची, की ज्याला जाणल्यानं जीवन कृतार्थ होतं. असं ते तत्व कोण आहे, कोणतं आहे, त्याला समजून कसं घ्यायचं याची आम्हाला काय आहे, जिज्ञासा आहे. असं म्हणून जे कोणाकडे जातात, परमेश्वराकडे, की असं कोणी आम्हाला ज्ञान देणारं मिळत असेल तर बघ बाबा म्हटले. तेही भक्तच, त्यांना काय म्हटलेलं आहे, जिज्ञासू भक्त म्हटलेलं आहे. आणि चौथा प्रकार, ज्ञानी भक्त.
ज्याने त्या सच्चिदानंदाचं स्वरूप, त्याचं ते निर्गुण निराकार स्वरूप, त्याच्याशी आपलं ऐक्य अनुभवलेलं आहे, त्याचं ते सगुण निराकार स्वरूप, त्याच्याशी आपलं सादृश्य अनुभवलेलं आहे. तोच विविध सगुण साकार रूपानं नटलेला, कुठे शंकर रूपानं, कुठे विष्णू रूपानं, कुठे देवी रूपानं, कुठे गणपती रूपानं नटलेला, त्याच्याशी आपलं सामिप्य अनुभवलेलं ज्याने, ते ज्ञानी भक्त. कोण? आणि ज्ञानीत्वात्मैवमेमतम हा चौथा जो प्रकार आहे. भगवान काय म्हणतात की तो मला अत्यंत प्रिय आहे. कसा? अत्यंत प्रिय. तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. असे त्या वैकुंठपतीला प्रिय असलेले जे ज्ञानी भक्त, त्यांची भेट होणं हे अत्यंत काय आहे? दुर्लभ आहे. लोक नीट आहे का मी काय बोलतो ते? आणि असे हे ज्ञानी भक्त कोण? आमचे निरंजन स्वामी महाराज. त्यांची मला बघा अगदी सहज भेट झाली. कळलं? किती वर्षाचा होतो मी? 12 वर्षाचा होतो. किती? हा. आता थोडं मला थोडं व्यक्तिगत सांगावं लागेल. काय सांगावं लागेल? हा, ते कसे मला भेटले आणि त्या पहिल्या भेटीमध्ये सुद्धा ते कसं एक सहज बोधाचा एक किरण बुद्धीमध्ये टाकत होते. साल कोणता आहे? 1959 साल. किती? मला माहिती आहे तुमच्यापैकी कोणाचाही त्यावेळेला जन्म नसणार, कारण मीच त्यावेळेला 12 वर्षाचा, 12 संपून 13वं चालू असेल माझं. ओके. हरिभाई देवकर्ण हायस्कूल मधचा मी विद्यार्थी. बर, शाळा सुटली, घरी आलो. घरी आल्यावर घरामध्ये कोणीच नव्हतं. आई कुठेतरी बाहेर गेलेली होती. वडील माझे काळाधी हायस्कूलमध्ये शिक्षक होते, अजून ते शाळेतून आलेले नव्हते. बहिणी काही शाळेतून आलेले नव्हता. मी आलेलो होतो असं घरी. आमच्या घरी भांडे वगैरे घासणाऱ्या एक बाई होत्या, त्यांचं नावही आठवतं बरं का मला, अन्नपूर्णाबाई महामुनी बरं का. मी घरी गेलो, काय तिथं कुणीच नाही. मग त्या म्हणले, अरे प्रकाश, म्हणले बस. म्हणले आई गेली, म्हणले बाहेर येईल, अजून वडील यायचे होते. मला काही एकट्याला बसवे ना बरं का. मी दप्तर घेऊन गेलो कुठं? शेजारच्या त्या देवळामध्ये त्रिपुरांतकेश्वर मंदिरात जाऊन बसलो. नीट ऐका बरं का आता पुढचा सगळा प्रसंग. त्यावेळी मी सिनेमा खूप बघायचा आणि सिनेमा स्वस्त होता हो त्या काळात. मी तुम्हाला आता 70 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. किती? 70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तीन तासाच्या सिनेमाचं कमीत कमी तिकीट फक्त 5 आणे असायचं. किती? 5 आणे. आमच्या सोलापुरात तर अशी पण थिएटर होती की त्याच्यामध्ये 1 आणा तिकीट असतं. त्याला गिन्नी थिएटर म्हणत असत. हो, नाही तबो नाही, चांगलं थिएटर. आणि मला सिनेमा खूप आवडायचा त्यावेळेला. आता एक सिनेमा लागलेला होता, त्या सिनेमाचं गाणं मला आठवतं. ते मी गाणं म्हणत होतो म्हणून आठवतं. तुम्ही कुठेतरी युट्यूबवर गेल तर तुम्हाला आजही ते गाणं मिळेल बरं का. 1959 साल आहे आणि त्या गाण्याचे बोल काय होते? 1956, 1957, 1958, 1959 अशी ती सुरुवात आहे त्या गाण्याची बरं का. तुम्हाला मिळेल ते कुठेतरी युट्यूबवर जा तुम्ही. ओल्ड हिंदी फिल्म्स, त्याच्यामधलं हे गाणं आहे.
1956, 1957, 1958, 1959 असं ते गाणं. आणि मी दप्तर घेतलेला तिथं त्या देवळातल्या त्या कट्ट्यावर बसून हे गाणं म्हणत होतो बरं का. शाळेतून आलेलं होतं. मला तरी गाण्याची काय होती, आवड होती. आणि त्या देवळाच्या गच्चीवरून एक गृहस्थ ते माझं गाणं ऐकत होते बरं का. ते ऐकून जिन्यातून ते खाली उतरले आणि मंदिरात त्या तिथं कट्ट्यावर बसलो होतो. काय रे म्हणले, काय म्हणू लागला असतो म्हणले बरं का. म्हटलं काय मी गाणं म्हणतोय. माझ्याकडे बोलतो, तू आप्पा काटकरचा मुलगा ना. हो म्हणले. प्रकाश. हो म्हणलं. कुठलं गाणं म्हणतोयस. त्यावेळेला एक सिनेमा आला होता, त्या सिनेमातलं हे गाणं होतं आणि ते मी म्हणत होतो. 1956, 1957, 1958, 1959. ते काय म्हणाले, ठीक आहे, सिनेमातलं गाणं आहे, तुला सिनेमा आवडतो का म्हणले. म्हणलं हो आवडतो. सिनेमा कुठे दिसतो रे बरं का. ते विचारत होते कुठे दिसतो सिनेमा. म्हटलं थिएटरात. अरे थिएटरमध्ये खरं, पण कशावर दिसतो. पडद्यावर दिसतो. कशावर दिसतो. काय रे म्हणले. दिसणाऱ्यामध्ये रमायचं की ज्याच्यावर दिसतं त्याला ओळखायचं. बघा ते काय म्हणाले. अरे दिसणं किती दिसतं म्हणजे 3 तास दिसेल. तो सिनेमा किती दिसेल. 3 तास. 3 तासानंतर तिथं काय उरतं. पडदा उरतो. काय उरतं. पडदा उरतं. फक्त पडदा. शहाणं कुणाला म्हणावं. जे उरतं त्याला जो ओळखतो त्याला शहाणं म्हणावं. जे उरतच नाही, दिसतं आणि लुप्त होतं, त्याला बघूनच जो थांबतो, त्याच्यातच जो रमतो, त्यात कसलं आलंय रे शहाणपण म्हटले. हो की नाही. मी काय बोलतो कळालं का. म्हणून उपजे ते नाशे, नासे ते पुनरपी दिसे, हे माया वशे गडे ओकणे घटिका यंत्र ओघे भाग. तसंच ते तात्पर्य सांगत होते. बघ, जे शाश्वत आहे, जे संपत नाही, त्याला ओळखण्यासाठी प्रयत्न करावा, त्याच्यामध्ये रमावं म्हणले. अशी माझी त्यांची पहिली भेट वर निरंजन स्वामी महाराजांची आणि माझी. जे दिसतं आणि लुप्त होतं त्यात काय रमायचं. जे कधीच लुप्त होत नाही, जे अखंड अबाधित अस्तित्वाच्या रूपानं असतं त्याला ओळखावं म्हणले. माणसाचा जन्म त्यासाठी आहे. हा पहिला उपदेश बघ. किती वर्षाचा होतो मी. 12 वर्षाचा होतो. मग दुसरा प्रसंग बर का. असाच गेलो देवळामध्ये. पायऱ्या चढून त्यांच्या त्या गच्चीवर गेलो. तिथं त्यांनी काही फुलझाडं लावलेली होती. काय लावलेली होती. त्यातील एक जास्वंदीचं फूल मी काय केलं, तोडलं आणि खाली आलो आणि तिथे महादेवाच्या समोर नंदी आहे, त्या नंदीवर ते वाहिलं आणि गेलो मी. 2 दिवसांनी ते स्वतः त्यांच्या देवळाच्या पायरीवर बसले होते. ते म्हणले, प्रकाश इकडे ये म्हणले. बरं का. काय तू काल आमचं फूल तोडलं की नाही म्हणले.
मी म्हणलो हो, पण मी तुमच्याच देवाला पाहिलं. म्हणलं बरं का, घरी नाही नेलं. असं होय म्हणले, आमच्या देवाला. बर, मग तुझा देव कोणी वेगळा आहे काय म्हणले. अरे सगळ्यांचा देव एकच असतो म्हणले. काय असतो, त्याला ओळखावं म्हणाले. आणि झालं. मी लागलो निरंजन स्वामी महाराजांच्या नादी. कळालं का? हे दोन प्रसंग मी का सांगितले तुम्हाला बघा, की असा महात्मा ज्यानं त्या सच्चिदानंद ब्रह्म परमात्मा भगवत तत्वाचा अनुभव घेतला, अनुभव घेऊनही जो साधनारत होता, एवढंच नव्हे तर तो अनुभव, ती साधन प्रक्रिया जो निरपेक्ष भावनेनं वाटत होता आपल्या आयुष्यामध्ये, असे हे आमचे कोण होते, निरंजन स्वामी महाराज होते. लक्षात घ्या. तर आज त्यांचं देहावसान होऊन 5 तप पूर्ण झाली, 6वं तप सुरू झालं. ब्रह्मलीन नरसिंहानंद स्वामी महाराजांनी त्यांच्या पुण्यतिथीची परंपरा चालू ठेवली आजपर्यंत. मल्लया महाराजही होते, त्यांचंही देहावसान झालं. मला वाटतं 4-5 महिन्यापूर्वी नरसिंह महाराजांचंही देहावसान झालं. पण उत्तम गोष्ट ही आहे की तुम्ही हे आपले परमगुरु, आता नरसिंहानंद स्वामी महाराज तुमचे गुरु हो की नाही, त्यांचे गुरु म्हणजे आमचे निरंजन स्वामी महाराज, त्यांच्या पुण्यतिथीचा हा उपक्रम तुम्ही चालू ठेवलेला आहे. त्या निमित्तानं त्यांचं स्मरण होतं, त्यांच्या कार्याचं, त्यांच्या दिव्य जीवनाचं. कशाचं? त्यांच्या दिव्य जीवनाचं स्मरण होतं. हे स्मरण ठेवण्यामध्ये लाभ कोणाचा आहे तर आपला आहे. चांगलं स्मरावं, काय करावं, आणि चांगलं अनुसरावं. 2. जे चांगलं आहे अर्थात कल्याणकारक आहे, त्याची काय ठेवावी, स्मृती ठेवावी. आणि स्मृती ठेवून त्याने जो काही एक दिव्य जीवनाचा मार्ग दाखवलेला असतो त्याचं अनुसरण करावं. मी काय बोलतो लक्षात आलं का? कशात कल्याण आहे, काय अनुभवण्यात कल्याण आहे, कशाला प्राप्त करून घेण्यात कल्याण आहे, हे समजून घेण्या इतपत सक्षम राग द्वेष रहित बुद्धी सर्वांची असत नाही. मग अशा लोकांनी, म्हणजे तुमच्या आमच्या सामान्य लोकांनी, सामान्य माणसांनी काय करावं, तर ज्याने त्या सच्चिदानंदाला अनुभवून जीवनाची धन्यता अनुभवलेली आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावं. तो जो काही आपल्याला धन्यता प्राप्तीचा मार्ग दाखवतील त्याचं अनुसरण करावं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या हरिपाठात याच अर्थाचं एक वचन लिहिलं, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, असं म्हटले. हरिपाठी स्थिरावला म्हणजेच कशामध्ये, त्या सत्पुरुषांनी जो काही आपल्याला पारमार्थिक साध्य आणि साधन
या संबंधीचा मार्ग दाखवला, त्या मार्गाला अनुसरून दृढ श्रद्धेनं त्याचं अनुसरण करणं, याला म्हणायचं हरिपाठी स्थिरावणं. आणि भगवान लक्ष्मीनारायणाच्या कृपेनं ही सद्गुरू निरंजन स्वामी महाराज यांनी लावलेली ही बोध परंपरा आजही इथं चालू आहे. तुम्ही ती चालू ठेवत आहात. वेगवेगळ्या सत्पुरुषांना इथे बोलवत चला. त्यांची प्रवचनं, व्याख्यानं इथं आयोजित करा आणि त्याद्वारे तुम्ही स्वतः तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये पारमार्थिक साध्यप्राप्तीचा प्रयत्न म्हणजे साधना निष्ठ व्हा, एवढी अपेक्षा करतो. आणि इथे मी माझ्या बोलण्याला पूर्णविराम देतो. म्हणा श्री सद्गुरू निरंजन स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरू निरंजन स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरू निरंजन स्वामी महाराज की जय. श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय. श्री नृसिंहानंद स्वामी महाराज की जय. धन्य तो दिन धन्य धन्य धरा प्रभु अवतारिता. ज्ञानदेव स्वरूप गुरुधरी संचारिता. धन्य जन स्थल पवन व्योमहि धन्य जन वनधारे. ज्ञानदेव स्वरूप दारुणी पूर्ण ब्रह्म प्रकाश दे. हे विकल्प विकार रहितानंद पूर्ण स्वरूप दो. निर्विशेषाकार रहिता नाम रूपातीत दो. तोच तू माया प्रभावे शाससी साकारला. उद्धरी मज उद्धरी ज्ञानेश्वरा. पूर्ण प्रज्ञानी देव रासी मुहूर्ती. रासी गीतात गर्भित चतुर्या ज्ञानेश्वरी. योगी अर्थ प्रकाशु दे मम जीवनी करुणाकरा. लागला परमेश्वरा. उद्धरी ज्ञानेश्वरा. अज्ञान
हे अनंत पदवी मज पामराते प्रिया निरंजन पदवी मिळावी मनाशी हे ज्ञान देव करुणामय प्रेम राशी ज्ञानदेव नारायण भगवान की जय। आता विश्वास केले हे देवाचे तुषारे ओशोनी वदयाने पसाई गाणे हे राची वेकळी सांडो दया सत्तरमी दिवासो भूता परस्परे परो मैत्र जीवांचे दुरितांचे चिरदाहो विश्व धर्म सूर्य पाहो लो देवांची लतो देवाहो प्राणिदाता वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आहे अनवरत भूमंडळी भेट भयाव चला कल्पतरुच्या चेतना चिंतामणी गाव बोलते जनर्व पियुषांचे चंद्रवेजांचना मातंडले तापई ते सर्वारी सदा सज्जन स्वेव किं भवना सर्वसुखी पूर्ण भूमी जीवोगी वैवावी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजे विशेषी योगे दुष्टा दुष्टये व्हावे एकमये श्री सेवाओ आओ इतरान पसाओ हे देव विज्ञान देव सुखियाला हे देव विज्ञान देव सुखियाला हे देव विज्ञान देव सुखियाला विठ्ठल 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 सुंदरी गोव्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय सर्व भाविकांना नम्र विनंती, प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। निरंजन स्वामीजींच्या मंदिरासमोर प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तरी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये ही नम्र विनंती। महाराजांनी आमचे विनंतीस मान देऊन आल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप ऋणी आहोत। त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार ऋणी। असेच सेवा तुमची सदैव आमच्या सोबत राहावी अशी आम्ही विनंती करतो।